मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाची परीक्षा 5 मे रोजी लेखी परीक्षा झालेली होती आणि बरेच विद्यार्थी आता तो लेखी परीक्षेचा निकाल कधी लागतो आणि चपळता चाचणी कधी होते याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि बरेच विद्यार्थी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारत आहेत की अपडेट द्या, कधी रिझल्ट लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अशा सध्या तर अवस्थेमध्ये अशा कोणत्याही प्रकारची अपडेट अजून प्राप्त झालेली नाही. कारण कोणत्याही प्रकारची सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो काही शिपाई पदाचा निकाल लागणार आहे त्याबद्दल सध्या कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. कारण की सध्या आता 29 तारखेला पर्सनल असिस्टंट या पदाची टायपिंगची परीक्षा आहे. तसेच दुसरं एक प्रकरण चालू आहे. जे काय डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्याच्यावर देखील स्टे आलेला आहे. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ऑनरेबल जज यांची जी काय इंटरव्ह्यू चालू आहेत त्या ठिकाणी. तर त्यामुळे सध्या तर त्यांनी थोडंसं ही जी काय भरती आहे तुमची शिपाई हमाल या पदाची त्याला थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं मिनिमम कमीत कमी मित्रांनो 1 महिना तरी अजून या ठिकाणी या पदाचा निकाल लागणार नाही. 1 महिन्याच्या नंतरच हा निकाल लागू शकतो. ही काही ऑफिशियल अशी अपडेट नाही, परंतु आपण अशीच या ठिकाणी माहिती थोडीफार काढलेली आहे. ऑफिशियल कोणत्याही प्रकारची माहिती नाही. तरी पण तुम्ही 1 महिना वेट करा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे तुमचे जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स येत होते. तर त्याच्यामुळं मला माहिती आहे तुम्ही एक्झाम दिली आहे आणि रिझल्टची आतुरतेने वाट पाहत आहात. त्याच्यामुळं तुमच्या समाधानासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, बिनधास्त तुम्ही 1 महिना बिनधास्त राहा. लागली 4-5 दिवसात, 5-6 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा निकाल या ठिकाणी लागणार नाही. ज्यावेळेस त्याची अपडेट येईल तुम्हाला 100% निकाल लागण्याच्या 7-8 दिवस पूर्वी मी या ठिकाणी तुम्हाला अपडेट देईल आणि पुढची तयारी कशा पद्धतीने करायची त्याची देखील आपण संपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आहोत. तसेच तुमच्या काही कमेंट्स असतील कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्त कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.